प्रताप सरनाईकांच्या भाषा सक्तीला पक्षातूनच विरोध. संजय निरुपम यांचं प्रताप सरनाईकांना पत्र. निर्णयाचा फेरविचार करण्याची पत्रातून मागणी. धमकी देणाऱ्या भैयांना धडा शिकवण्याची हीच वेळ. प्रसंगी परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा. मनसेच्या संदीप देशपांडेंचा हल्लाबोल. शिंदेंची भूमिका मराठी विरोधी तर सरनाईकांची मराठी हिताची. संजय राऊतांचा हल्लाबोल. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप. पार्थ पवार यांच्याकडे मुंबई आणि दिल्लीची जबाबदारी तर जय पवार यांच्याकडे पुणे ग्रामीण आणि बारामतीची जबाबदारी. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच राहणार. तोडगा नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीची प्रतीक्षा. दुष्काळात 13वा महिना. खत टंचाईच्या काळातच आता माफदा विक्रेत्यांचा सोमवारपासून बेमुदत बंदचा इशारा. राज्यात 53 स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र. वाहनांची फिटनेस तपासणी वेळेत करा. देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. अशोक खरातला 26 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी. 6व्या गुन्ह्यात खरातला 2 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणी संशयित आरोपींना न्यायालयात हजर करणार. 4थ्या गुन्ह्यात पोलीस कोठडीची करणार मागणी. ठाण्याचा कसिनो बाबा अटकेत. गोव्यातल्या कसिनोमधून अटक. ठाणे गुन्हे शाखेची कारवाई. हिदायत पटेल हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपी राजू अटकेत. नागपूरच्या रवी भवनामधून केली अटक. ई-केवायसी नसल्यास शिक्षकांना वेतन नाही. शिक्षण विभागाचा इशारा. दूध भेसळ राखणार एआय तंत्रज्ञान. मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश. वसमत शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात. नगर परिषद प्रशासनाची कारवाई. कारंजा चौक ते महावीर चौक दरम्यान कारवाई. नाशिकमध्ये तापमानाचा पारा 39.9 अंश सेल्सिअसवर. आतापर्यंतच्या उच्चांकी तापमानाची नोंद. कर्नाटकामध्ये गुणपत्रिकेतून मराठी गायब. कन्नडिगांच्या आगळीकी विरोधात मराठी बांधवांकडून तीव्र संताप व्यक्त. महिलांना नमाजसाठी मशिदीत प्रवेश बंदी नाही. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं सर्वोच्च न्यायालयामध्ये निवेदन. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अयोग्य. अज्ञानातून प्रसिद्ध केलेल्या पत्रातील वादग्रस्त टिप्पणीवरून भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र. थेट उडवून द्या. हॉर्मुझबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे आदेश. अमेरिकन नौदलाला निर्वाणीचे निर्देश. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. सचिनचं वयाच्या 54व्या वर्षात पदार्पण. देशभरातील क्रिकेट चाहत्यांकडून सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव.